तू ऐक. नाही म्हणलं ना, माझ्याकडे पैसे नाही म्हणलं ना मी. 15 रुपीज दे मला फक्त. नाही पैसे माझ्याकडं. तू मला ओनली 15 रुपीज दे. नाही पैसे म्हटलं ना मी आज फाईन आजच दे, मी नंतर नाही मागणार. तू दे. मी बघितलं तिकडे तिचं काय करत. तू मला पैसे दे ना. तू अगं पण तू मला दे. अरे बघ तिकडे कोण आले. ओ बॉस. वहिनी दादा या ना, या आत या. Boss, how do you come, Mrs. Boss? You may also come. तुझं तोंड बंद कर आधी. या ना, या आतमध्ये. प्लीज. Sorry. Please. Sir, boss, please. It's my house. Comfortable. अहो तुम्ही वर बसा. नाही. कशाला? कम्फर्टेबल. परफेक्ट होत. वहिनी काही काम काढलं का आमचं हे परत पैसे घेऊन गेलं. आय नॉट गो. मी नाही गेलो. अगं नाही तसं काही नाहीये. आम्ही आपलं म्हटलं चाळीतल्या सगळ्यांशी ओळख करून घेऊया. सुरुवात तुमच्यापासून केली. तसं होय. मग ठीक आहे. प्लेट आणि चमचा आणशील. हो इथेच बसूया आहे ना. म्हणजे खायला कम फास्ट. आली फास्ट आहे आपली मधू, एकदम फास्ट. हे घ्या शाही तुकडा. ह्यांनी केलाय. हा शाही तुकडा. हे काय करताय? ते नजर काढली. नजर काढली. एक मिनिट. One sec. एक मिनिट. आय एम परफेक्ट. आय एम ऑलरेडी परफेक्ट. आधी तू खायचं, मी तुला भरवणार. अगं असं नाही डार्लिंग मधुबा. ऐक ना. तेच त्यांच्या समोरच सांगतोय मी. काल बॉसने कसं त्यांच्या बायकोला प्रेमाने भरवलं, तसं डार्लिंग मधुबाला मी आता तुला प्रेमाने भरवणार. एनी प्रॉब्लेम? छे अजिबात नाही. भरवा ना. ओके. इट्स माय वाईफ. घे ना. खा ना. वहिनी खूप छान झाला पदार्थ. दादा तुमच्या हाताला ना भारी चव आहे. आम्ही वर्षानुवर्ष जेवण बनवतोय पण आमच्या हाताला नाही बाई चव अशी. तुम्हाला बघून ना संसार असाच असावा असं वाटतं बघा. आमच्या ह्यासनी तुमच्या संगतीत ठेवा ना, म्हणजे वाण नाही तर गुण आला तर आला. यांना यांचं वाढून घेता आलं ना तरी लई झालं. एक मिनिट. तू काय असं कसं बॉस समोर बोलतेस? मी नेहमी वाढून घेतो. तू असतेस काय? मीच नेहमी करतो. तू कधी वाढून घेतलंस? मी काल हा काय खातच नाही. आता जेवायला पण नको म्हणतात. 4 दिवस झालं जेवण टाकले. आजी. आजी उठ बस. आई उठून बस. सावकाश. अरे चांगली ठणठणीत तर आहेस. सारखी झोपून का असतेस? सुनीला त्रास द्यायला ना? घ्या खाऊन घ्या. चव येईल जरा तोंडाला. घ्या. नको. अहो एक घास खाऊन तर बघा. यांनी केलंय. नको. सून आहे घरी, नातू आहे, मुलगा आहे घरी, त्यांना द्या. नको मला. अहो खूप आहे हे बघा. असून देऊ का त्यांच्यासाठी? अहो नको ताई, बाद झालं. अहो थांबा. घ्या. आजी खा तुम्ही थोडं. खाऊन तर बघा.
सगळं काय? अरे अभीस किचनचा मालक पहिल्यांदा अभीस किचन मध्ये येतोय, एवढं स्वागत तर व्हायलाच हवं ना. मी मालक आणि तू मालकीण. चल. ए चल रे, इकडे उभा राहा. ए हिरो, लाईनीत उभा राहा. चला चला सगळे बाहेर या लवकर. आजपासून या रेस्टॉरंटचा मालक मी आहे आणि आतापासून या क्षणापासून मी सांगीन ते नियम सगळ्यांना पाळायला लागतील. काय? आणि बबड्या सरांचे नियम जो कोणी पाळणार नाही तर त्यांना आपण कामावरनं काढून टाकू. ओ माय गॉड, पण असे कुठले नियम असणार आहेत? खूप कडक नियम आहेत. तुम्ही आजपर्यंत जे काही काम करत आलाय ते सगळं काम तसंच्या तसं करत राहायचंय, पण त्याचं सगळं रिपोर्टिंग तुम्हाला बबड्या सरांकडे करायचंय. तू बबड्या काय म्हणतेस मला? सॉरी, सो सॉरी यार, लक्षात नाही आलं. तुला काही हवंय का? हा, मला पाणी हवंय. मॅडी, हा तुला काही कळतं की नाही? काय म्हणाले सर आता? सरांनी पा म्हटलं की त्यांना पाणी द्यायचं, खा म्हटलं की खायला द्यायचं. त्यांनी वा असं म्हटल्यावर त्यांना वाचायला दिलं पाहिजे आणि जा म्हटल्यावर निघून गेलं पाहिजे. आणि गा म्हटलं की गाणं गायचं. पण मी कुठलं गाणं म्हणू आता? कुठले गाणं म्हणू नकोस, मला गायलेलं आवडत नाही. ओके सर. सोहम, मॅडी आजपासून तुझी असिस्टंट. नको नको, मला असिस्टंटची गरज नाहीये. अरे असं कसं सोहम, सगळ्या मोठ्या लोकांकडे असिस्टंट असतात. आता तुझंच बघ ना, घरी बॉय बाळा आहे ना, इथे मॅडी. अगं पण मी तर अभिजित सरांची असिस्टंट आहे ना. ते नाव नाही घ्यायचं इथे. तुला एकदा सांगून कळत नाही? आता इथला मालक मी आहे. अभिजित सर इथे परत कधीही येणार नाहीयेत. अभिजित सर इथे परत कधीच येणार नाहीत? काय झालं पण असं? त्यांनी मला का नाही सांगितलं? ओ नो, अभिजित सर इथे येणार नाहीत परत. ओ नो. मॅडी मॅडी थांब, तू रडू नकोस. मॅडी अजिबात रडू नकोस. अगं तू तुझं प्रमोशन झालंय, तू आता सोहम सरांची असिस्टंट असणार आहेस. आणि कळतंय का तुला, अभिजित सर येणार नाहीयेत, येणार नाहीयेत इथे परत. अगं तुझं प्रमोशन झालंय मॅडी, कळतंय का? व्हॉट, रिअली? माझं खरंच प्रमोशन झालं? काँग्रेस टू मी, माझं प्रमोशन झालं. संदीप, काँग्रेस टू मी, माझं प्रमोशन झालं. काँग्रेस टू मी, माझं प्रमोशन झालं. काँग्रेस टू मी, माझं प्रमोशन झालं. डबडा सर, थँक्यू माझं प्रमोशन केल्याबद्दल. विश्वास, 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 विश्वास. अरे माझं प्रमोशन झालं. कुठेस तू विश्वास? विश्वास कुठे? सर, तो अजून आला नाहीये. असा कसा नाही आला? तुम्हाला कळत नाही का, मी इथे पोचायच्या आधी मला अख्खा स्टाफ इथे हवाय. काय विश्वास अजून आलेला नाहीये? कमाल आहे. म्हणजे काय, तुमचा जुना बॉस गेला तर काय तुम्ही कोणी लक्षच देणार नाही आहात का? कधी यायचं कधी जायचं हे चालणार आहे असं वाटत असेल ना, तसं नाहीये. आपण विश्वासला तर जाब विचारायलाच हवा. आता त्याची लायकी ना त्याला अशी दाखवून दिली पाहिजे आपण. कुणाला माहितीये का विश्वास कुठे राहतो? मॅडी, अहो त्या म्हाताऱ्या आजींची अवस्था बघून खूप वाईट वाटलं नाही? आपल्याला आपलीच दुःख मोठी वाटतात नाही? पण एखाद्याची जगण्याची इच्छाच संपून गेली असेल म्हणजे त्यांनी किती सहन केलं असेल विचारच करवत नाही. हे कुठे घेऊन आलीस तू? बघ ना, मॅडीने हाच पत्ता सांगितला होता रे, मलाही काही कळत नाहीये. शी. हा, ये चल रे, गाडीला हात नाही लावायचा. चल निघ.
सोहम जाऊया. सर तुमच्या डोळ्यात पाणी. अरे नाही, ते डोळ्यात कचरा गेला काहीतरी. विश्वास, तुझे सर खूप हळवे आहेत रे. त्यांना कोणाचंही दुःख बघवत नाही, आजी आजोबांना झालेला त्रास बघवत नाही. एवढंच काय, साधा परमवीर सारखा सिनेमा बघितला ना, सिनेमा बघता बघता रडायला लागतात ते. काहीतरी काय सांगते, हे आती होत. अहो त्या दिवशी असंच केलं ना तुम्ही, डोळ्यात काहीतरी गेले सगळं असं असं करून पाणी पुसत होतात ते डोळ्यातलं. अरे ते नुसते हळवण येत भित्रे भागोबा येत एक नंबरचे. एक जुळा येऊ दे आमच्या घरात, मग त्यांची काय अवस्था होते ते. तिला विचार, परवा कोळी कोणी पकडला? कोळी? आणि ते असं असं लांब करून कोण काढत होतं कोळी? पुढच्या वेळी कोळी येऊ दे, मग दाखवतो तुला. सोहम, हे दोघं विश्वासला आपल्या विरोधात फितवत नसतील ना? विश्वास, ताबडतोब इकडे ये. सोहम सर तुला बोलवतायत, ऐकू येत नाहीये का तुला? इकडे ये. तू कोणाला विचारून सुट्टी घेतलीस आज? नाही मॅम, मी आज येणारच होतो पण उशीर झाला थोडा. नको त्या माणसांबरोबर गप्पा मारत बसलास तर हेच होणार ना. एक काम कर, तू इथेच थांब. काहीही गरज नाहीये तुला अभिज किचनला यायची, तुझी नोकरी गेली. येस, तुझी नोकरी गेली. शुभ्रा, शुभ्रा अगं असं करू नकोस ग, त्याला नोकरीची गरज आहे खूप. त्याला जर गरज असती तर तो आता अभिज किचन मध्ये असता. सोहम, आपण जर याला काढून टाकलं आणि ह्याने दुसऱ्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन आपल्या सगळ्या सिक्रेट रेसिपीज रिव्हील केल्या तर, लोकांना सांगितल्या तर, याला काढणं योग्य असेल का? नाही नाही, नको काढूस त्याला. हे बघ शुभ्रा, त्याला नोकरीवरून काढू नकोस. तो आम्हाला फक्त मदत करत होता ग. तू एक शब्दही बोलू नकोस अभिजित. विश्वास, सोहमचं मन फार मोठं आहे म्हणून तुला अजून एक संधी देतोय आम्ही. ये तू उद्या नोकरीला. इतक्या सहजासहजी नाही शुभ्रा. त्याला अजून कळलेलं नाहीये मी त्याचा बॉस आहे. तुला जर काही नोकरी करायची असेल ना तर माझे पाय धरून माफी माग, तरच तुझी नोकरी टिकेल. माफ करा सोहम सर, चूक झाली माझी. यापुढे असं नाही होणार. अरे काय करतोस तू? त्याला पाय धरायला लावतोस तुझे? याला माज म्हणतात सोहम, माज. आता सगळं मिळालंय ना तुला, आता तरी चांगला माणूस बनायचा प्रयत्न कर. काय म्हणायचंय तुम्हाला आई? हे विश्वास हो बाजूला. काय म्हणायचंय तुम्हाला?
सोहम चांगला माणूस नाहीये, तो काय सैतान आहे? हे बघा, तुम्हाला वाटत असेल पण त्याचं मन खूप मोठं आहे. कालच रात्री सोसायटी मधल्या सगळ्या मुलांसाठी त्याने फटाके आणले होते. बघायचंय तुम्हाला तो किती मोठा आहे मनाने? 1 मिनिट. विश्वास, किती आहे पगार तुझा? तुझा महिना भागतो तुझ्या पगारात? सांग ना, तुला विचारते मी. चल, 50% पगार वाढवला तुझा. चालेल ना सोहम? हा चालेल. वा शुभ्रा वा, विश्वासकडून पाया पडून घेतल्याची शिक्षा सोहमला मिळाली आणि त्याला ती कळली सुद्धा नाही. शुभ्रा चल यार, इथे आणखीन थांबलो ना काहीतरी होईल मला. खरंच आई, मी तुम्हाला पुन्हा विचारते, तुम्ही येणार आहात आमच्या बरोबर का? या अभिजित कडे राहणार आहात? मी येणार नाहीये, मी इथेच राहणार आहे यांच्या बरोबर. मला माहितीये. विश्वास, सॉरी, तुझा पण अपमान करावा लागला रे मला. हो मॅम, सॉरी काय त्यात, मी समजू शकतो. तुम्ही हे सगळं अभिजित सर आणि आसोरेवांसाठी करताय. शुभ्रा, म्हणजे तू नाटक करत होतीस सगळं? अगं मला खरंच कळे ना, तू अशी का वागतेस? आय एम सॉरी, प्लीज प्लीज मला माफ करा. सर, तुम्ही सुद्धा खरंच सॉरी की मी तुम्हाला एकेरी नावाने हाक मारली. पण ऐका ना, कदाचित सोहम समोर पुढचे काही दिवस मला तुमचा अपमान करावा लागेल त्याचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी. मी तुम्हाला म्हणाले होते ना की मी माझ्या पद्धतीने त्याला बदलवेन. त्यामुळे आता तरी माझ्यासमोर दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. तू विश्वासचा पगार धीडपट केलास ना, तेव्हाच लक्षात आलं माझ्या. काय ग, बापाला नावाने हाक मारतेस? हा, सॉरी. आवडलंय मला. पण आता फार काळ नाही, मी लवकरात लवकर सगळं मार्गावर आणेन. बरं, आता मी निघते, नाहीतर बबड्या सरांना डाऊट येईल. बाय बाय बाय, काळजी घे. सांभाळून ग बाळा. काय शुभ्रा, किती वेळ? सॉरी सॉरी, अरे मी ना खरं तर आईना भेटायला थांबले होते. त्यांना या अवस्थेत बघून मला दयाच आली रे त्यांची. म्हणून म्हटलं त्यांना विचारूया, या अशा घाणेरड्या अवस्थेत त्या अभिजित बरोबर राहणार आहात का येताय आमच्या बरोबर घरी? पण नाही, तयार नाही येत त्या. आणि मी सांगून ठेवते, परत मी विचारायला जाणार नाहीये त्यांना. काय हे, कशा बघत होत्या माझ्याकडे रागाने? तू ऑब्झर्व केलंस का? मी एक गोष्ट ऑब्झर्व केली, या अशा अवस्थेत राहून सुद्धा एक वेगळंच तेज आलंय नाही दोघांच्या चेहऱ्यावर. म्हणजे बघ ना, झोपडीत राहतायत आणि चेहऱ्यावर ऍटिट्यूड महालात राहतायत. असं आहे, काही अर्थच नाही वागण्याला. म्हणाले होते घर सोडताना आम्ही समाधान शोधू पैशाशिवाय, पण खरंच सुखी वगैरे दिसतायत ते. जाऊ दे ना, त्यांना वाटेल ते करू दे. मला गरज नाही आई बाबांची. हा सगळा माज उतरवणार आहे मी तुझा सोहम. तुला असा सुधरवेन ना की बिघडायची परत डेअरिंगच करणार नाहीस. आणि मी जोपर्यंत हे करत नाही तोपर्यंत मलाही चैन नाही पडणार.